नमस्कार. महाराष्ट्रात पीएचडी करायची आहे, पण ही सगळी प्रक्रिया खूपच किचकट वाटते का? मग काळजी करू नका. आज आपण हा संपूर्ण प्रवास अगदी सोप्पा आणि सुटसुटीत करून टाकणार आहोत. पीएचडी करायचं ठरवणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? तो जो सुरुवातीचा उत्साह असतो, जी मोठी स्वप्न असतात, खरंच ती खूपच महत्वाची आहेत. हो, हे खरंय की हा मार्ग थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो. म्हणूनच तर आपण हे सगळं इतकं स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत की तुमच्या मनात कसलाही गोंधळ राहणार नाही. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी पीएचडीचा रोडमॅप सुरू कसा होतो, मग प्रवेशासाठी मार्ग कोणता निवडायचा, त्यानंतर अर्ज कसा करायचा अगदी स्टेप बाय स्टेप, मग परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशी करायची, आणि हो, निवड झाल्यावर पुढे काय हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कुठलाही प्रवास सुरू करण्याआधी आपल्याला तिथले नियम माहीत असायलाच हवेत. पीएचडीच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. तर बघा, पीएचडी प्रवेशाचे नियम ना साधारणपणे 3 लेव्हल्सवर काम करतात. सगळ्यात वर येतात यूजीसीचे 2022चे नियम, जे संपूर्ण देशासाठी एक मिनिमम स्टँडर्ड ठरवतात. त्यानंतर येतात यूजीसीच्या पब्लिक नोटिसेस, ज्यातून नेट स्कोअर वापरण्यासारखे महत्त्वाचे अपडेट्स येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही ज्या विद्यापीठात अर्ज करत आहात त्यांचं लेटेस्ट नोटिफिकेशन. हाच डॉक्युमेंट फायनल असतो. आणि ही बघा एक प्रचंड महत्त्वाची अपडेट. लक्षात ठेवा, 27 मार्च 2024च्या यूजीसीच्या सूचनेनुसार आता नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे आपली नेट, तिचे मार्क्स आता पीएचडी ॲडमिशनसाठी वापरता येणार आहेत. हा खूप मोठा बदल आहे, त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा. आता आपण येतोय एका महत्त्वाच्या टप्प्यावर. इथे आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो. पीएचडी सीट मिळवण्यासाठी खरं तर 2 वेगवेगळे मार्ग आहेत. बघूया कोणते आहेत ते. इथे बघा, 2 मार्ग स्पष्ट दिसतायत. डावीकडे आहे पीईटी रूट. हा मार्ग कोणासाठी आहे? ज्यांच्याकडे कुठलीही सूट किंवा एक्झॅम्पशन नाही. त्यांना आधी पीएचडी एंट्रन्स टेस्ट म्हणजे पीईटी द्यावी लागते आणि ती पास झाल्यावर मुलाखतीला जावं लागतं. आणि उजवीकडे आहे एक्झॅम्पशन रूट. हा मार्ग आहे यूजीसी नेट/JRF किंवा गेटसारखी परीक्षा पास झालेल्यांसाठी. यांना पीईटी द्यावी लागत नाही, त्यांना थेट मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलं जातं. साहजिकच दोन्ही मार्गांची तयारी करण्याची पद्धतीही वेगळी आहे. ओके, तर आता आपण थेट ॲप्लिकेशन प्रोसेसवर येऊया. म्हणजे अधिसूचनेपासून ते फॉर्म सबमिट करेपर्यंत प्रत्येक पायरी आपण नीट समजून घेऊया. फॉर्म भरायची घाई अजिबात करू नका. त्याआधी ही 5 पावलं खूप महत्त्वाची आहेत. पहिलं, आपली इलिजिबिलिटी नीट तपासा. मार्क्स, विषय सगळं. दुसरं, नोटिफिकेशन फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवरच बघा. तिसरं, नोटिफिकेशनमधल्या सगळ्या तारखा, फी, नियम व्यवस्थित लिहून काढा. चौथं, जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आधीच स्कॅन करून एका फाईलमध्ये तयार ठेवा. आणि 5वं, फॉर्म भरताना कोणतीही चूक करू नका. सगळी माहिती तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सनुसारच असली पाहिजे. आता पुढची 5 पावलं. 6वं, फी भरा आणि त्याची पावती 2-3 ठिकाणी सेव्ह करून ठेवा. 7वं, तुमचा जो मार्ग आहे पीईटी किंवा थेट मुलाखत त्यानुसार तयारीला लागा. 8वं, हॉल तिकीट आल्यावर त्यावरील सूचना शांतपणे वाचा. 9वं, मुलाखत म्हणजे गप्पा मारायचा कार्यक्रम नाहीये, ती तुमच्या रिसर्च ॲप्टिट्यूडची टेस्ट आहे हे लक्षात ठेवा. आणि 10वं आणि सर्वात महत्त्वाचं, निकाल लागल्यावर वेबसाईट बघणं सोडू नका. मेरिट लिस्ट, काउन्सिलिंग या सगळ्यावर लक्ष ठेवावं लागतं. खूप लोक इथेच चुकतात. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर. प्रवेश परीक्षा आणि मुलाखत. हे 2 मोठे अडथळे कसे पार करायचे ते आता पाहूया. हे बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. पीईटी परीक्षेचं स्ट्रक्चर कसं असतं? 50% प्रश्न हे रिसर्च मेथडॉलॉजीवर असतात आणि उरलेले 50% तुमच्या मुख्य विषयावर. याचा सरळ अर्थ काय होतो की रिसर्च मेथडॉलॉजीला तुम्ही अजिबात इग्नोर करू शकत नाही. पण मग ही रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे नक्की काय भानगड आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास. म्हणजे संशोधन कसं सुरू करायचं, ते कसं वाढवायचं आणि आपलं ज्ञान सिद्ध कसं करायचं हे शिकवणारं एक संपूर्ण टूलकिट आहे असं समजा. आणि हे बघा, तुमची फायनल निवड कशी होते हे हा चार्ट अगदी स्पष्ट दाखवतो. साधारणपणे 70% वेटेज तुमच्या परीक्षेच्या स्कोअरला दिलं जातं, मग तो पीईटी असो किंवा नीट. आणि उरलेले 30% वेटेज हे मुलाखतीला असतं. म्हणजे बघा, मुलाखत किती जास्त महत्त्वाची आहे.
ती तुमचं सिलेक्शन ठरवू शकते. जेव्हा आपण मुलाखतीला जातो तेव्हा समोर बसलेलं पॅनल काय शोधत असतं? त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की आपल्याला PhD का करायची आहे? आपल्या रिसर्चच्या विषयाबद्दल आपल्या मनात स्पष्टता आहे का? आपल्या विषयातील लेटेस्ट घडामोडींबद्दल आपल्याला माहिती आहे का? आपल्याला रिसर्च मेथड्सची समज आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्या डिपार्टमेंटसाठी किंवा गाईडसाठी योग्य उमेदवार आहोत का? वा, तुमची निवड झाली, अभिनंदन. पण थांबा, प्रवास इथे संपत नाही. निवड झाल्यानंतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. निवड झाल्यावर ही तुमची टू डू लिस्ट आहे. सगळ्यात आधी वेळेत फी भरून तात्पुरता प्रवेश निश्चित करा. मग कागदपत्र पडताळणीसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तयार ठेवा. त्यानंतर गाईड मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा. मग जो काही आवश्यक कोर्सवर्क आहे तो संपवा आणि शेवटी तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करून घ्या. आता बघूया लोक हमखास कोणत्या चुका करतात. चूक नंबर 1, रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयाकडे दुर्लक्ष करणे. ज्या विषयाला परीक्षेत 50% महत्त्व आहे त्यालाच लोक हलक्यात घेतात. चूक नंबर 2, अरे वाह, PET पास झालो म्हणजे आता ॲडमिशन पक्क. असा गैरसमज करून घेणं. नाही, PET ही फक्त एक पात्रता परीक्षा आहे. फायनल सिलेक्शन मुलाखतीनंतरच होतं. आणि तिसरी चूक जी खूप जण करतात, परीक्षा झाली, मुलाखत झाली की युनिव्हर्सिटीची वेबसाईट बघणंच सोडून देतात आणि मग महत्त्वाच्या नोटिसेस, मेरिट लिस्ट निघून जातात. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा विचार. ही जी सगळी प्रक्रिया आहे, वेळेवर फॉर्म भरणं, अभ्यास करणं, नियमांचं पालन करणं, ही जी शिस्त आहे ना, हीच तुमच्या रिसर्च कल्चरची खरी सुरुवात आहे. ही प्रवेश प्रक्रिया म्हणजे फक्त एक ॲडमिशन नाहीये, तर एक चांगला संशोधक बनण्याच्या प्रवासातली ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. So friends, I hope you are enjoying this video. Don't forget to hit the like button and subscribe to Genius Thinking.